मी महासिद्ध अर्जुन वाले, राहणार कोरोली, तालुका मोहोळ। सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ एवढं भयंकर दाटलेलं आहे। तर मी काय करते, आमच्या गावामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे की आमच्या शेतामध्ये ऊस आहे, ते ऊसाचा वगैरे पिकाचा इतर वापर न करता, म्हणजे त्याचा विचार न करता त्याचं पाणी बंद करून मी गावामध्ये प्रत्येक गल्ली गल्लीत चौकात असे 5-6 खेप टँकर त्या ठिकाणी त्यांना पाण्याची उपलब्धता त्या ठिकाणी करून देत आहेत। त्यांची ताण त्या ठिकाणी त्यांची भागवत आहे। आणि इतर परिसरातील आमच्या गावामध्ये शेतीवाडीमध्ये जर पाणी कमी पडू लागलं तर जनावरांसाठी पाण्याचं पण उपलब्ध मी ह्या ठिकाणी त्या ठिकाणी करून दिलेलं आहे। गावामध्ये एकंदरीत किती लोकसंख्या आहे आणि किती लोकांसाठी आपण टँकरची उपलब्धता करून देतो? आता गावामध्ये आमच्याकडे लोकसंख्या 4 ते 5 हजार लोकसंख्या आहे आणि कमीत कमी 5 ते 6 टँकर मी ह्या ठिकाणी गावामध्ये आणि 2 ते 3 टँकर अशा वाडी वस्तीमध्ये त्या ठिकाणी गुरांसाठी पाण्याची व्यवस्था मी त्या ठिकाणी केलेली आहे। हा उपक्रम करण्यामागे काय उद्देश आहे आपला? हा उपक्रम करण्यामागचा पाठीमागचा की आमच्याकडे शेतामध्ये थोडं पाणी आहे आणि गावामधले सगळे बोरवेल्स हापसे त्या ठिकाणी ते पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं पाणीच नाहीसं झालेलं आहे। आणि माझे काका कैलासवासी राजकुमार नागप्पा वाले आणि माझे छोटे बंधू श्रीशैल अर्जुन वाले यांच्या दोघांच्या स्मरणात त्यांचं काहीतरी नाव असं आठवण व्हावं म्हणून मी ह्या ठिकाणी गावासाठी हा उपक्रम मी वैयक्तिकरित्या ह्या ठिकाणी वापरत आहे। मी अमर तीर्थे, राहणार कोरोली, सोलापूर जिल्हा, तालुका मोहोळ। आज गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कोरोलीमध्ये दुष्काळ पडलेला आहे। गुरांना पिण्याचं पाणी व माणसांना पिण्याचं वापरण्याचा पाण्याचा खूप मोठा म्हणजे परिणाम होत आहे की पाणी पिण्यासाठी मिळत नाही किंवा जनावराला पाणी मिळत नाही। आणि ही गोष्ट लक्षात घेता मासिद्ध वाळे सर हे कोरोलीचे रहिवासी असून त्यांनी श्रीशैल वाळे, त्यांचे बंधू व त्यांचे काका अमुकसिद्ध वाळे यांच्या स्मरणार्थ कोरोलीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। गावामध्ये 7-8 हजार लोकसंख्या असून त्यांच्या जे वापरण्याचं पाणी असेल, पिण्याचं पाणी असेल, आमच्या गावामध्ये कमीत कमी एक 10,000 गुरं आहेत। त्यांच्या सगळ्यांची गोष्ट अडचणीत घेत त्यांनी 7-8 टँकर चालू केलेले आहेत। म्हणजे वाडे वस्ती असेल, गल्लीबोळ असतील, गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पाणी हे पोहोचवण्याचा सर प्रयत्न करत आहेत। तर त्यांचे बागायत शेती असून त्यांनी बागायतचा म्हणजे ऊस आहे किंवा इतर जे त्यांचे धान्य असेल त्याचं कोणतेही म्हणजे हे केलं नाही की बाबा माझे धान्य जळेल किंवा येईल किंवा नाही, याचा विचार न करता गावासाठी त्यांनी हे पाणी चालू केलेलं आहे। पूर्ण म्हणजे त्यांच्या शेतीला पाणी बंद करून हे गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी वापरत आहेत। तर यांचा उपक्रम अत्यंत कोरोलीसाठी चांगला आहे।